अकोला लोकसभा मतदारसंघात दिव्यांग आणि 85 वर्षांवरील मतदारांना गृह मतदानाची सुविधा देण्यात आली आहे। या उपक्रमाला प्रारंभ झाला असून रिसोड तालुक्यातील करडा येथील बहिणाबाई देशमुख या वृद्ध महिलेनं आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। अकोला लोकसभा मतदारसंघातील गृह मतदानाची सुरुवात रिसोड तालुक्यातून करण्यात आली आहे। गृह मतदानासाठी प्राप्त विकल्पानुसार मतदार निश्चित करण्यात आले असून स्वतंत्र मतदान पथके नियुक्त करण्यात आली आहे। ही मतदान पथके मतदाराच्या घरी पोहोचून त्यांना मतदानाची सुविधा उपलब्ध करून देत आहे। या सुविधेमुळे दिव्यांग तसेच ज्येष्ठ मतदारांमध्ये आनंद आणि समाधान व्यक्त होत आहे। गृह मतदारांसाठी दिव्यांग आणि वृद्ध मतदारांना घरबसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मतदान यंत्रणा घरी येण्याच्या तारखा निश्चित करून देण्यात आले आहे। या तारखांना घरी उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांनी केलं आहे। रिसोड विधानसभा मतदारसंघातील मतदारांना गृह मतदानासाठी भेटीचा 13 आणि 15 एप्रिल ही तारीख देण्यात आली असून आवश्यकता वाटल्यास दुसऱ्या भेटीला 18 एप्रिल ही तारीख देण्यात आली आहे। अकोट विधानसभा मतदारसंघ तसेच अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मतदारांना गृह मतदानासाठी 18 आणि 19 एप्रिल आणि आवश्यक वाटल्यास 22 एप्रिल अशी तारीख निश्चित करण्यात आली आहे। बाळापूर मतदारसंघातील मतदारांना गृह मतदानासाठी 15 आणि 16 एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आली असून आवश्यकता वाटल्यास 19 एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आली आहे। अकोला पूर्व मतदारसंघातील मतदारांना गृह मतदानाचा लाभ घेता यावा यासाठी 15 आणि 16 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे। तसेच आवश्यकता वाटल्यास दुसऱ्या भेटीला 20 आणि 21 अशी तारीख देण्यात आली आहे। मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना गृह मतदानासाठी 18 आणि 19 एप्रिल आणि आवश्यकता वाटल्यास 20 आणि 21 एप्रिल ही तारीख देण्यात आली आहे। सर्व दिव्यांग आणि 85 वर्षापुढील मतदारांनी नमूद दिनांकास घरी राहून निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे।